ज्ञानेश्वर महाराज के, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज के, गुरु श्री तुकाराम महाराज की जय, दत्तात्रेय जनार्दन एकनाथ महाराज की जय, संगिरी बाबा की जय, अवधूत चिंतन श्री दत्त विठ्ठल 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 गवळीयाची ताक पिरे, गौरीयाची ताक पिरे, कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते, काय उपासे पडिले होते, कन्या भक्षी विदुराच्या, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते, तुका म्हणे खूप जादासी, रूपरासी नकळा, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते, योंत प्रविश्य मम वाचमि मां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्ती धरस्व धाम्नां, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्म चित्कला, काषाय वस्त्रं करदंडधारिणं, कमण्डलुपद्मकरेण शङ्खं, चक्रांगदा भूषित भूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, पायी माथा ठेविला, 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 अतुलित प्रधामं हेमशैलापध्यं धनुजवन कृशानुं ज्ञानी नामग्रगण्यं, सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि, शबरीनाम कुलोत्पन्नं, मारुतिर्नामयस्य पिता, माता रायर्नामयस्य, तन्नमामि किसनगिरिं, प्रवरातटे निवासं, देवगड ग्रामे कर्मभूमिं, किसनगिरी बाबा प्रिय शिष्यं, तन्नमामि भास्कर गिरिं, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो,
झालो सेवलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर यांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता गवळी याची ताकबिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते श्री परम कृपालू परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ जगदीश्वर समस्त वारकऱ्यांचं कुळदैवत आराध्य दैवत महायोगपीठस्थ पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रभूच्या पावन चरण कमलांना वंदन. पैठण निवासी महाविष्णूचा अवतार शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पवित्र चरण कमलांना वंदन. ज्यांच्यामुळे भारतीय संस्कृती वंदनीय एवं पूजनीय झाली अशा सकल संतांच्या पवित्र चरणांना वंदन. प्रभुप्रिय मातृशक्ती एवं पितृशक्ती स्वरूपा मायबाप श्रुती सज्जन गुणीजन टाळकरी मंडळी पूजनीय सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या पवित्र चरणांना वंदन. गोमातेला वंदन, भारत मातेला वंदन. वक्त प्रसंगी आज काल्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी चिंतनासाठी घेतलेला अभंग देहू निवासी जीवनमुक्त साधू जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदामध्ये नित्य रममान असणारा महात्मा वैराग्य रागरसिक सकल संतभूषण महाराष्ट्रभूषण श्रीमंत श्री तुकोबर यांचा 4 चरणांचा भगवंताची भक्तवत्सलता व्यक्त करत असताना भगवंताचं गोपाळांवर असणारं प्रेम भगवंताचं भक्तावर असणारं प्रेम अभिव्यक्त करणारा अभंग चिंतना करता घेतलाय. त्याची भक्तवत्सलता व्यक्त करणारा अभंग आहे. वत्सलता म्हणजे वात्सल्य प्रेम देवाचं भक्तावर असणारं प्रेम देवाचं गोपाळांवर असणारं प्रेम व्यक्त करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी प्रस्तुत अभंगातून भगवंताची गोकुळातील विलक्षण लीला त्या लीलेचं वर्णन केलेलं आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं परिहार देणं कर्म प्राप्त आहे. महाराष्ट्राची गंगा म्हणून हिला ओळखल्या जातं. गोदावरी माता गोदावरी मैया गोदावरी माई ही पुण्य स्त्रीला गोदावरी माई आणि या गोदावरी माईच्या पवित्र किनारी अनेक संत महंत साधू महात्मे यांनी तपस्या केली. आपले समाधी स्थळ या गोदामाईच्या पवित्र किनारी या संतांची निर्माण झाली आणि या गोदामाईच्या पवित्र किनारी भानुदास महाराजांच्या कुळामध्ये साक्षात विष्णूचा अवतार झाला नाथ महाराजांच्या रूपानं. महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून जिला ओळखले जाते ती प्रतिष्ठान नगरी श्री क्षेत्र पैठण. या पैठण नगरीमध्ये महान अशा संतांचा अवतार झाला. वारकरी संप्रदायाच्या संत वाङ्मयाचं जर आपण चिंतन केलं अभ्यासलं तर वारकरी संप्रदायाला समृद्ध अशी ग्रंथ परंपरा नाथबाबांनी दिलेली आहे. नाथ महाराजांचा अधिकार
नाथ महाराजांची योग्यता खरं तर संतांचं वर्णन हे शब्दात येते, शब्दामध्ये संतांचं वर्णन करता येणार नाही. परंतु जगाच्या मालकानं 36 वर्ष यांच्या घरी राबवावं असा अधिकार नाथ महाराजांचा. आणि या नाथ महाराजांच्याच कृपा छत्राखाली पांडुरंगाच्या असीम कृपेनं, परम कृपेनं, सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं परमपूजनीय प्रातस्मरणीय ऋषितुल्य जीवन असणारे परमहंस परिव्रजकाचार्य, उत्तरेची ज्ञानाची गंगा ज्यांच्या रूपाने दक्षिणेला वाहिली, या महाराष्ट्रात स्थिर झाली, ते परमश्रद्धेय पूजनीय महंत गुरुवर्य भारतानंदगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान म्हणलेले राष्ट्रसंत साधुवर्य गुरुवर्य परमवंदनीय परमपूजनीय प्रातस्मरणीय ऋषितुल्य जीवन असणारे, मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे शांती ब्रह्म सद्गुरु देवगडचे बाबा, बाबाजीच्या परम कृपेनं तर अशी ही साधनास्थली, ही तपस्थली निर्माण केली, गोड असा हा आश्रम निर्माण केला. या संतत्रयाच्या कृपेला प्रेमाला पात्र झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे वंदनीय पुण्य सतीश महाराज गाडगे शास्त्री. ज्या संतांचं आम्ही वर्णन केलं, गुरुवर्य भारतानंदगिरीजी महाराज असतील, गुरुवर्य देवगडचे बाबा असतील, गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगली शास्त्री असतील, हे जे 3 संत सध्या महाराष्ट्रात आहेत. आता देवगडची परंपरा आहे म्हणून असं म्हणायला हरकत नाही, ब्रह्मा विष्णू महेशाचं हे स्वरूप आहे. ज्ञानाने परिपूर्ण, त्यागाने परिपूर्ण, वैराग्याने परिपूर्ण जीवन म्हणजे या संतांचं जीवन आहे. आणि यांच्या प्रेमाला कृपेला पात्र होणं ही सोपी गोष्ट नाही. या साधूंच्या प्रेमाला कृपेला पात्र झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे पूजनीय सतीश महाराज गाडगे शास्त्रीजी. या ठिकाणी सद्गुरु देवगडचे बाबा या संत मंडळींच्या मार्गदर्शनाखाली कृपा आशीर्वादाने सतीश महाराजांनी या ठिकाणी हा आश्रम उभा केला, त्यांनी करून घेतला. एक दिवस देवगड या ठिकाणी सतीश महाराज आलेले आहेत. बाबांनी सतीश महाराजांकडे पाहिलं. सतीश महाराजांचा चेहरा सगळं काही सांगत होता. बाबांनी विचारलं, मग आता कुठं? म्हणे, बाबा आता तुम्ही सांगताल तसं. आदरणीय परमार्थ प्रेमी संतांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय म्हस्के साहेब, म्हस्के साहेबांना बोलवून घेतलं देवगडला. सांगितलं, साहेब रस्त्याच्या कडेला पैठणला जात असताना जर जागा असेल, जागा मिळत असेल व आपली असेल तर सतीश महाराजांकरता एक 5 गुंठ्याची जागा पहा. आदेश करणारे देवगडचे बाबा आहेत, संत आहेत, आणि ज्यांना आदेश केला ते उदार व्यक्तिमत्व आहे. 5 गुंठेने जवळपास 26 गुंठे जागा म्हस्के साहेबांनी या ठिकाणी दिली. ज्या वेळेला ही जागा दिली, ही जागा पाहण्याकरता सतीश महाराज बाबाजींनी ते आले. आता आपण या परिसरात वास्तव्य केलेली मंडळी राहत आहे, पण जी नवीन मंडळी त्यांना चांगलं माहिती आहे. अतिशय निर्जन ठिकाण, जवळ नाथसागर आहे. इकडं आत फक्त शेतकरीच येणार पाणी धरण्याकरता, ते बी नाथसागरचं पाणी इकडं आलेलं नसलं तर.
निर्जन हे ठिकाण येऊ आतमध्ये. बरं, रस्त्याच्या कडेला आश्रम असल्यानंतर गोष्ट वेगळी आहे, रस्ता जवळ आहे, जाणारी वाहतूक आहे, पण आतमध्ये यायचंय. बरं, इकडं यापूर्वी जवळ इथं कुठं आश्रमही नाहीये. पण सतीश महाराजांची परीक्षा साधूकडून चालू होती, महात्म्याकडून. कारण आता इजा बिजा तिजा होता. आले, भूमिपूजन झालं. कसं राहणं होईल, इथं मन लागेल की नाही, परिसर ओळखीचा नाही, लोक ओळखीचे नाही, लोकांचे स्वभाव कसे आहेत. बरं, लोकांना महाराजांचा स्वभाव माहित नाही, आणि अशा ठिकाणी एकट्याने येऊन राहायचंय एकांतामध्ये. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर एक साधी कुटिया बांधली समोर. परंतु संतांच्या सहवासामध्ये राहून पारमार्थिक क्षेत्रात इतर समाजाचा अनुभव घेऊन सतीश महाराजांचं चित्त स्थिर झालेलं होतं. मला फक्त राहण्याकरता, साधना करण्याकरता एक छोटी कुटिया जरी असली ना तरी माझं समाधान आहे. कुटिया बांधली. ज्यावेळेला प्रथम आमसय्यन या कुटियाकडे झालतं, इथं झाडही नाही. झाड जे आहे ते शेतातले पिकं, एकटे राहत आहेत. त्याच्यात त्यांची प्रकृती, आमच्यासारखी तब्येत अशी तर गोष्ट वेगळी आहे. मुरदारी साहेब, जरा हुरहुर वाटली, चिंता वाटली मनामध्ये, अंतकरण भरून आलं. साधूचं आणि साधकाचं जीवन कठीण आहे पहा. सगळं झाल्यानंतर, वैभव उभा झाल्यानंतर समाज गोडवे गाईल, कौतुक करेल, तो भाग वेगळा आहे. पण संघर्ष समाजाला साधूचा कधी दिसत नसतो. मन व्यथित आहे. साधना करायची. डोंगरगणला जंगली शास्त्रींच्या सानिध्यामध्ये 2 वर्ष त्या डोंगरावरून जगद्गुरु तुकोबरायचे गाथेचे 108 पारायण केले मौन धरून. बरं, आई बापाला एकुलते एक हे व्यक्तिमत्व. त्या काळामध्ये डी फार्म झालेली, डी फार्मसी, नगरमध्ये मेडिकल स्वतःची. त्या काळात हे उच्च शिक्षित जीवन, आणि क्षणामध्ये वैराग्य झालं, सर्वस्वाचा त्याग केला आणि वारकरी संप्रदायाकरता, धर्माकरता हे जीवन समर्पित झालं. जीवन निस्पृह होतं, कशाची अपेक्षा नव्हती. आपल्याला धर्माचं काम करायचंय, वारकरी संप्रदायाचं कार्य करायचंय, मनामध्ये गाठ बांधलेली आहे. प्रपंचाचा त्याग करायचाय, प्रपंचात पडायचंच नाही, हा पक्का निश्चय झालेला आहे आतून. मुलगा त्या टायमाला सेटल झालेला. मुलगा जर चांगला सेटल असेल, एकुलता एक असेल, तर पाहुणे रावळे जरा जास्तच त्रास देतात. भरपूर त्रास दिला. आई बापाला येऊन विचारायचं, काय ठरलंय मग, सांगा मग आम्हाला, कळवा मग आम्हाला. आई वडिलांनी सतीश महाराज विषय घ्यावा लग्नाचा. त्यांनी म्हणावं पुन्हा विषय घेतला तर पुन्हा उमरा ओलांडणार नाही घराचा, मी उमऱ्याच्या आत येणार नाही, पुन्हा माझ्याजवळ संसाराचा विषय घ्यायचा नाही. आईबापांनी हृदयावर काळजावर दगड ठेवला. हे ज्या आईबापाचं लेकरू असतं नाही त्यालाच माहित असतं त्रास काय असतो. इतर सगळ्या लेकराचे संसार दिसतात, थाटामाटात बंगले गाड्या झालेले दिसतात, आणि आपलं लेकरू लुंगी लावतंय, धोतर बांधतंय, कुठंतरी कुट्यात एकांतामध्ये राहतंय. हा आईबापाचा त्याग सामान्य आहे. ज्या आईबापाने आपले मुलं धर्माच्या कामा करता दिले त्या आईबापांना माहिती आहे, जर खऱ्या अर्थानं समर्पित झालेलं ते जीवन असेल तर. एकुलतं एक जीवन आहे. वंशपरा इथंच खंडित आहे, पुन्हा वंश वाढण्याची विषयच राहत नाही. एवढा मोठा त्याग असं म्हणायला हरकत नाही. धगधगीत ज्वाला अग्नी जैसा. हे वैराग्य या परिसरात आलं. संतांच्या कृपा आशीर्वाद सतीश महाराजांवर, आणि गावकरी सुद्धा या परिसरातले या करी टाकळीचे असतील, सोन्यासारखे लोक तुम्ही आमच्या सतीश महाराजांना मिळाले.
साधूवर प्रेम करणारी ही परिसरातील मंडळी सगळे खंबीरपणे उभे राहिले. जेवणाची व्यवस्था नाही महाराज, आम्ही डबे देऊ. तुम्हाला करमत नसेल, आमची लहान मुलं तुमच्याकडे आम्ही पाठवतो. काय असेल आमच्याच्यानं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करू. गावकरी खंबीरपणे उभे राहिले. बाबांची चक्कर चालूच होती. सतीश महाराजांची कुठे आहे, व्यवस्था आणखी झाली पाहिजे. मस्के साहेबांना सांगायचं काम चालूच आहे. एक एक काम ते करत चाललेले आहेत. बरं, हे आश्रम चालवणं सोपी गोष्ट नाहीये. ते जुन्या काळामध्ये म्हण होती, एक हाती पोचण्यासारखंच आहे. पण बाबांचा आदेश यांनी कधी टाळला नाही. बघता बघता त्यांच्या स्वभावानं, त्यांच्या साधनेनं, त्यांच्या व्यवहारानं या ठिकाणी हे श्रीनाथ आश्रमामध्ये वृंदावनाचं स्वरूप निर्माण झालं. पहा, वृंदावनाचं. आता अशी परिस्थिती झाली, इथं आलं की इथून पाय बाहेर निघत नाही, एवढं सुंदर स्वरूप आलं. रस्त्याची तेवढी अडचण होती. आदरणीय आमचे बाळासाहेब मुरदारे मस्के साहेब यांनी मनावर घेतलं. बाबांचा आदेश झाला आणि आश्रमाला रस्ताही सुंदर झाला. हे सगळं चालू होतं. 4-4, 6-6 महिने सतीश महाराज गुरुबंधूलाही भेटायला नाही. आम्हाला फोन करावं लागत होते, विसरले का काय. पण मन सगळं इथं गुंतून घेतलं. आणि या परिसरामध्ये आमची वारकरी संप्रदायाची प्रचार प्रसार करणारी सर्वच आदरणीय वंदनीय महाराज मंडळी सतीश महाराजांवर प्रेम करायला लागली, ये जा करायला लागली. आणि गुरुबंधूचं प्रेम मिळालं की ते एक आगळे वेगळं समाधान आमच्या महाराज मंडळीला असतं. अतिशय उदात्त विचाराची, मोकळ्या मनाची महाराज मंडळी या परिसरामध्ये सतीश महाराजांवर प्रेम केलं. पण इथलं कार्य हे परमार्थी कार्य, हे धर्माचं कार्य करण्याकरता तरुण शक्तीची आवश्यकता आहे. तरुण मंडळी आली पाहिजे. लहान मुलाला तर गीतापाठ चालू आहे, परंतु बाकीचं धर्माचं कार्य करायचं असेल तर तरुण शक्तीची गरज आहे. गावातील परिसरातील ही सर्व तरुण शक्ती उभा राहिली सतीश महाराजांच्या पाठीमागं. मग ते सतीश भाऊ त्यांचं सर्व मित्र परिवार असेल की महाराज काळजी करू नका, आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे, तुम्ही आज्ञा करा. बघता 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 सुंदर विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर उभा राहिलं. नाथबाबांनी, पांडुरंगानीच हे कार्य त्यांच्याकडून करून घेतलं. अतिशय देखणं सुंदर मंदिर या ठिकाणी आज पांडुरंगाचं आहे. ते मंदिर पाहिल्यानंतर, पांडुरंगाची मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतं की जसे नाथबाबाच्या घरी जगाचा मालक राबण्याकरता आला, सेवा करण्याकरता आला, तसे सतीश महाराजांच्या या श्रीनाथ आश्रमामध्ये पांडुरंग परमात्मा त्यांना रोज नित्य दर्शन देण्याकरता आलेला आहे. तुमच्या कार्याची मी दखल घेतलेली आहे. भक्ताच्या भक्तीची दखल परमात्मा घेत असतो. हे सगळं कार्य पार पडत होतं आणि या कार्याच्या पार पडण्याच्या पाठीमाग वर हात होता सद्गुरू सर्व या संत मंडळीचा. मग ते देवगडचे बाबा असतील, गुरुवारी भारतानंद स्वामी असतील, पुंडलिक महाराज जंगली शास्त्रीजी असतील. एक दृष्टांत आम्ही सांगत असतो. पूर्वी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, अन्न पाण्या वाचून जनावर माणसं मरायला लागली. आना गोंदीच्या बादशाच्या दरबारी संत दामाजी पंत होते. दामाजी पंतांनी समाजाची ही अवस्था, हे दुःख त्यांना पावलं नाही म्हणून दामाजी पंतांनी धान्याचे कोठार विना परवाना समाजाकरता खुले केले. ज्यावेळेला ही बातमी त्या बादशहाला कळाली, विना परवाना या दामाजी पंतांनी समाजाकरता धान्याची कोठार खुले केलेली आहेत, अपराध केलेला आहे, गुन्हा केलेला आहे, आणि म्हणून दामाजी पंत जिथं असतील तिथं बांधून घेऊन या, जिथं असतील तिथून. फरमान निघालं. जगाच्या मालकाला काळजी वाटली तिकडं, आणि जगाचा मालक
दामाजी पंतांचा नोकर म्हणून बादशाच्या दरबारी आलेला आहे विठू महाराच्या रूपानं. द्वारपालांनी विचारलं, कौन हो तुम? बोले दामाजी बन के नौकर है हम. क्या नाम है तुम्हारा? बोले विठ्ठल. किसले आए हो? त्यांनी सांगितलं, जो विना परवाना धान्याचा कोठारा समाजाकरता दामाजी पंतांनी खोला केला त्याचा मोबदला आणलेला आहे. कुठं आहे? म्हणे कमरेला आहे. तो बटवा पाहिला, बादशाला निरोप दिला. बादशाने दरबारात बोलवलं आणि विचारलं बादशानं, कोण आहे? म्हणे दामाजी पंतांचा नोकर आहे. कशासाठी आलात? म्हणे हा मोबदला देण्याकरता आलोय. बटवा पाहिला, बादशाह हसायला लागला. म्हणे धान्याची कोठार आहे केवढे, मोबदला काय आणलाय? बराबरी होईल, तो मोबदला मिळेल आम्हाला. म्हणे मोजून घ्या. ती पिशवी तो बटवा असा उलटा केला, त्या बटव्यातून पैसे पडतच होते. जेवढे धान्य वाटलं होतं त्याचा मोबदलाही बादशाला मिळाला होता, तरी पिशवीतून पैसे पडतच होते. अशी पिशवी आपल्याला पण मिळाली पाहिजे कधी. ते पैसे पिशवीतून पडत नव्हते, ती पिशवी ज्या हातात होते त्या हातातून ते येत होतं. हे सगळं सतीश महाराजांकडून घडत होतं. परंतु त्यांच्या डोक्यावर जो हात होता त्या संत मंडळीचा हात होता, नाथबाबाचा हात होता, देवगडच्या बाबांचा हात होता, पुंडलिक महाराज, जंगले शास्त्रीजी, भारतानंद सारखे स्वामींसारख्यांचा महात्म्यांचा हात होता. म्हणून अशा निर्जन ठिकाणी हा इथं छोटासा स्वर्ग निर्माण झाला. विठ्ठल 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 खरं म्हणजे आज ज्यांची कीर्तन सेवा आपल्याला दर्शन ज्यांचं होणार होतं, मार्गदर्शन मिळणार होतं, पूजनीय प्रातस्मरणीय सद्गुरू देवगडचे बाबा, थोडी आपली निराशाच झालेली दिसते. बाबांच्या दर्शनाची अपेक्षा असते, बाबांना पाहिलं तरी समाधान वाटतं. परंतु महाराष्ट्र पीठाधीश्वर महामंडलेश्वर दत्तात्रेय रत्न असणारे स्वामी शिवानंद गिरीजी महाराज, की ज्यांची दीक्षा पंचदशनाम जुन्या आखाड्याच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली. स्वामीजींच्या गावी जन्मगावी कार्यक्रम असल्यामुळे बाबांना जावं लागलं. बाबांनी आज्ञा केली की स्वामी, तुम्हाला सतीश महाराजांकडे कार्यक्रमाला जावं लागेल. बाबांची आज्ञा, सेवकाचं काम आहे, सेवके करावे सांगितले कामात येतो होतो पण काम नाही. आणि म्हणून बाबांच्या आज्ञेने या ठिकाणी सेवा करण्याकरता उपस्थित आहे. कधी कधी डेपोची जर गाडी फेल झाली तर दुसरी गाडी पाठवण्याची जबाबदारी त्याच डेपोकडे असते. देवगड डेपो गाडी येणार होती, पहिली येऊ शकली नाही, दुसरी पाठवली. सध्या डेपोच्या गाड्या लालच आहेत, काम दोघांचं एकच आहे. आणि तेच काम नियोजित वेळेत आपल्याला अभंगाच्या माध्यमातून करायचं आहे. विठ्ठल 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 रुक्मिणी मंदिराचा हा प्रथम वर्धापन दिन सोहळा आणि त्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच वंदनीय पूजनीय महाराज मंडळी, सतीश महाराजांवर प्रेम करणारे आमचे सर्व वारकरी संप्रदायातील ही दिग्गज गंधर्व मंडळी, वंदनीय हरिभक्तीपरायण आमचे दादाजी महाराज वायसळ, वंदनीय सोमनाथ महाराज कराळे, वंदनीय दीपक महाराज उगले, वंदनीय गजानन महाराज नलावडे, वंदनीय दत्ता महाराज किणकर, वंदनीय आमचे संतोष महाराज, वंदनीय सदाशिव महाराज, वंदनीय चैतन्य महाराज कुलट, वंदनीय ज्यांनी प्रथम सुरुवातीला चाल गायली, वारकरी संप्रदायातील ही दिग्गज गंधर्व मंडळी, वंदनीय महादेव महाराज आव्हाड, वंदनीय रामेश्वर महाराज सुपेकर, ज्यांचा मृदंग आपण ऐकताय. महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदंगाचीच आज विशेष ओळख आहे, ते असणारे मृदंग सम्राट वंदनीय सुखद महाराज जाधव, वंदनीय म्हस्के साहेब, आदरणीय बाळासाहेब मुरदारी साहेब,
आदरणीय DK महाराज, आदरणीय रमेश महाराज डमाळ, आदरणीय मडके महाराज, आदरणीय सदाशिव महाराज काळे, आदरणीय शिवाजी महाराज पातकळ, आदरणीय सुधीर महाराज भोसले, आदरणीय महादेव महाराज शिंदे, आदरणीय कल्याण महाराज पवार, आदरणीय DK महाराज, आदरणीय उदयन भाऊ मुंडे साहेब. आणि एवढे याच्यातून चुकून एखादं जण राहिलंच असेल तर चुकूनच राहिलं असं समजा, नाहीतर तुम्ही आठवण करून द्या. आज योग पाहत का सुंदर आहे. सुखद महाराज या ठिकाणी उपस्थित, त्यांचे परमपूजनीय पिताश्री सुद्धा उपस्थित आहे. सुंदर परमार्थ आहे त्यांचा, सुंदर परमार्थ आहे, सुंदर वारकरी जीवन आहे. आम्ही स्वतः पाहिलं काशी यात्रेमध्ये नित्य नेम वाचन. आणि असा परमार्थ ज्या वेळेला शुद्ध चालतो तिथंच असं रत्न जन्माला येत असतं. वर्धापन दिन 16 आहे. आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की वारकरी संप्रदायाने काही दंडक, काही नियम घालून दिलेले आहेत. काल्याच्या कीर्तनामध्ये संतांचा, क्षेत्राचा, नामाचा महिमा वर्णन करून चालत नाही. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताच्या चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भव सागरीचे उज्जनीच अधिकार चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भव सागरीचे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. द्वापर युगाच्या अंती ज्या वेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, अवतीर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट ठिकाणी विशेष रूपाने वास्तव्य केलं. त्यामध्ये गोकुळ मुख्य आहे. भगवान गोकुळात राहिले, द्वारकेत राहिले, वृंदावनामध्ये राहिले, मथुरेमध्ये राहिले, पंढरपूरमध्ये राहत आहेत. परंतु संतांनी अशी अट घातली की ते चरित्र उच्चारावे जे देवे गोकुळी केले. काल्याच्या कीर्तनामध्ये ज्या गोकुळात लीला केल्या, खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, त्या लीलांचं, खोड्याचं, चोऱ्याचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन. भगवंताने गोकुळामध्ये मधुर चरित्र केलं, गोड चरित्र केलं. त्या मधुराष्टकात वर्णन आहे पहा. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम असितम मधुरम गमनम मधुरम वमनम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम. मधुर चरित्र केलं. आणि म्हणून या चरित्राला संतांनी चरित्र नाही म्हटलं, ते अमृत म्हणलंय. भगवंताचं चरित्र म्हणजे कथामृत आहे. या गोपी गीतामध्ये वर्णन पहा. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. कथामृत आहे. भगवंताची लीला अनुपम आहे, अगाध आहे, शब्दातीत आहे. शब्दातही वर्णन करता येणार नाही. त्या भागवतामध्ये दशम स्कंदाच्या उत्तरार्धामध्ये एक प्रसंग असा आलाय. कुरुक्षेत्राच्या भूमीवर सूर्यग्रहणाच्या वेळेला सर्व द्वारकावासी, मथुरावासी, गोकुळवासी एकत्रित जमलेले आहेत. आज तब्बल 100 वर्षांनी यशोदा मैयानं कान्हाला पाहिलेलं आहे, लालाला पाहिलेलं आहे. देवकी मैया, रोहिणी मैयाची भेट झालेली, आलिंगन दिलेलं आहे. यशोदा मैयाला देवकी मैयानं पाहिलं, आलिंगन दिलेलं आहे. तिघी जणी बसलेल्या आहेत. समोर कान्हा आहे, लाला आहे, द्वारकाधीश आहे. यशोदा मैया डोळे भरून कन्हैयाला पाहते. 100 वर्षानंतर आज भगवंताला पाहिलेलं आहे, कृष्णाला पाहिलेलं आहे. यशोदा मैयाच्या डोळ्यातून धारा चालू आहे, अश्रू येत आहेत. रोहिणी मैयाच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहेत. देवकी मैयानं यशोदा मैयाला विचारलेलं आहे, मैया
मला सांग ना मैया, मी असं ऐकलं होतं माझा लाला काना लहानपणी फार नटखट होता, फार खोड्या करायचा, चोऱ्या करायचा, बोबडी वाणी बोलायचा. मला सांग ना माझा लाला कसा खोड्या करत होता, कशी बोबडी वाणी बोलत होता. एवढासा होता तो, जन्माला आला आणि कंसाच्या भीतीनं गोकुळामध्ये नेऊन घालावं लागलं. त्याचं बालपण मला पाहायला मिळालेलं नाहीये. मला सांग ना माझा लाला कसा होता. यशोदा मैयाचा कंठ अवरुद्ध झालेला आहे, दाटून आलेला आहे. बालपणीच्या लीला तर डोळ्यासमोर दिसत आहेत, परंतु कंठातून शब्द बाहेर पडत नाहीये. रोहिणी मैयाची ही तीच अवस्था आहे. भागवतात गोड वर्णन पहा. यशोदा वर्ण्यमानानी पुत्रस्य चरितानि च. लालाचं चरित्र, कान्हाचं चरित्र डोळ्यासमोर आल्यानंतर यशोदा मैयाच्या डोळ्यात घळघळ अश्रू येत आहेत. रोहिणी मैयाला ही वर्णन करता येत नाही, तिघेही रडतायत. संतांना हे देखील, शुकदेव मुनींना देखील ते चरित्र वर्णन करत असताना, तो प्रसंग वर्णन करत असताना कंठ दाटून आलेला आहे. अगदी 2 श्लोकामध्ये संपूर्ण चरित्र शुकदेवानी भागवतात वर्णन केलं, संक्षिप्त केलं. वत्सान मुंचन क्वचित समये क्रोश संजात हास मार्कान भोक्षण विभजते सचेत नाती भांडम भिनत्ती. भगवंताचं चरित्र अगाध आहे, अनुपम आहे. आणि वर्णन करत असताना गोकुळातलं चरित्र वर्णन करायचं सांगितलं. याचा अर्थ भगवंतानी इतरत्रही चरित्र केलं आणि इतर अवतारातही केलं, परंतु नियम सांगितला की ते चरित्र उच्चारावे जे देवे गोकुळी केले, गोकुळाचे चरित्र केलं. मग इतर अवतारात केलं नाही का? केलं, परंतु काला गोकुळात केला. काला गोकुळात केला म्हणून काल्याच्या कीर्तनात देखील तोच प्रसंग गोकुळातलं वर्णन करावा असा नियम संतांनी घालून दिला. राम अवतारात काला करण्याचा प्रयत्न केला. आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबांच्या मुखातून आळंदीत असताना ऐकलेला हा प्रसंग आहे. एकदा रामप्रभूनं विचार केला की रावणाचा पराजय केलेला आहे, रावणाला पराजित करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि या विजयामध्ये सर्वात मोठी भूमिका जर कोणी पार पडली असेल तर आमच्या वानर सेनेने. म्हणून वानरांकरता एकदा काला केला पाहिजे. म्हणून बिभीषणजीला सुग्रीवाला मारुतऱ्याला जवळ बोलवलेलं आहे, सांगितलं वानर सेनेला घेऊन या. वानर सेनेला बोलवण्यात आलेले पंक्ती धरायच्या सांगितल्या. वानर सेनेने पंक्ती धरलेल्या आहेत. वानरासमोर पत्रावळी वाढण्यात आलेली आहे. ज्या वानरासमोर पत्रावळी वाढल्या जायची ते वानर ती पत्रावळीच खाऊन टाकायचं. प्रभू म्हणले आता फळं वाढायला सुरुवात करा. सेवक पळत आले, प्रभू वाढायचे कशावर? म्हणे पत्रावळीवर. म्हणे ठेवले का वानरांनी? प्रभूने येऊन पाहिलं, अरे म्हणे पत्रावळी खाऊन टाकली का? वानर म्हटले प्रभू युद्ध करताना झाडाचा पाला आम्ही खाल्लाय, आम्हाला काय माहिती काय खायचंय. अरे म्हणे त्या पत्रावळीवर जे वाढलं जाईल ते खा. आंबे वाढण्यात आलेले आहेत. प्रथम क्रमांकाला जे वानर बसलो होतो त्याच्या पत्रावळीत आंबा वाढला. त्या वानराने तो आंबा घेतला. वानरच ती माकडाची जात, त्यानं असं फिरून पाहिला आंबा आणि जोरात दाबला. जसा आंबा दाबला तशी आंब्यातली कोय वर उडाली. शेजारचं म्हणलं तुलाच जमतं का ते? कोय वर उडाली पाहिल्यावर ती वानर म्हटलं की तुलाच उडी मारता येते का? त्या वानराने त्या कोयच्या डबल उडी मारली. शेजारच्यानं पाहिलं, म्हणे तुलाच जमतं का उडी मारायला? तुला जमतं जमिनी घ्यायला? तुला जमतं का घर बांधायला? तुला जमते गाड्या घ्यायला? आम्ही कर्ज काढू पण तुझी बराबरी करू. दुसऱ्या वानराने उडी मारली. उड्या चालू झाल्या वानरांच्या. प्रभूनं तो प्रकार पाहिला, कपाळा हात लावला, म्हणजे या अवतारात काला करणं शक्य नाही. मग गोपाळाला सांगितलं, गोपाळानो वानरांनो आता तुम्ही
पुढच्या अवतारामध्ये गोपाळ होऊन या, आम्ही कृष्ण होऊन येतो आणि मग त्या अवतारात काला करू. तेव्हा संतांनी हे म्हणावं लागलं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. ते चरित्र वर्णन करत असताना प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताची भक्त वत्सलता वर्णन केले. वत्सलतेमध्ये 3 प्रकार पडतात. एक कुटुंब वत्सल, दुसरा जगत वत्सल, तिसरा भक्त वत्सल. कुटुंब वत्सल त्याला म्हणतात कुटुंबावर प्रेम करणारा वर्ग, जगत वत्सल त्याला म्हणतात जगावर प्रेम करणारा वर्ग, आणि भक्त वत्सल त्याला म्हणतात भक्तावर प्रेम करणारा वर्ग. कुटुंब वत्सल वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची चित्ती देव घ्यायचे. जगत वत्सल हा संतांचा वर्ग आहे. कुटुंब वत्सल आणि जगत वत्सल हे जे 2 प्रकार आहे वत्सलतेचे, यामध्ये थोडासा फरक असा आहे. कुटुंब वत्सल त्याला म्हणतात कुटुंबावर प्रेम करणारा वर्ग. किती प्रेम करतो तो कुटुंबावर? कुटुंबानं दुःख दिलेलं असताना देखील, परिवाराकडून दुःख झालेलं असताना देखील, ज्याचं परिवारावरचं कुटुंबावरचं प्रेम कमी होत नाही त्याला काय म्हणतात? कुटुंब वत्सल. आम्ही विनोदाने उदाहरण सांगायचो. आळंदीमध्ये असताना एक सकाळी सकाळी सदग्रस्त आले, रडायला लागले. त्यांना विचारलं, बुवा का रडता बाबा तुम्ही, काय झालं तुम्हाला? म्हणे बुवा तुम्हाला कसं सांगू? म्हणलं तुम्ही जर सांगितलं नाही आम्हाला कसं कळणार तुम्हाला काय झालं ते? कुठले आहात? म्हणे शेल पिंपळगावचे. कशा करता आलात? काय झालं? म्हणे मुलांनी लात मारून घराबाहेर काढलं. म्हटलं तुम्ही त्याला काही दिलं नाही का? म्हणे दिलं नाही का? लहानाचं मोठं केलं, त्याचं शिक्षण केलं, कॉलेज केलं, नोकरी लावून दिली, छोकरी पाहून दिली, एवढी नाही तिजोरीची चावी सुद्धा त्याच्या हातात दिली. म्हणे इथंच चुकलं. दिली ना चावी तिजोरीच्या हातात. हा मग तुम्ही इथं जर म्हटलं आळंदीमध्ये 2 टाईम माऊलीचं दर्शन घ्या, रोज ज्ञानेश्वरी वाचा. ते म्हणे सगळी वाचायची का? सगळी नका वाचू. पोरांना लात मारून घराबाहेर काढलं ना, कमीत कमी 5 ओव्यात वाचतात. ते म्हणे पण. म्हणलं पण काय? म्हणे काही झालं तरी पोरचं पोरग आहे म्हणे. म्हणलं मग तिकडच मारा. संसाराचे धक्के बसत असताना, परिवाराचं दुःख येत असताना, भोगावं लागत असताना, ज्याचं कुटुंबावरचं प्रेम कमी होत नाही त्याला कुटुंब वत्सल म्हणतात. आणि जगत वत्सल त्याला म्हणतात जगाने दुःख दिलेलं असताना जगावरचं प्रेम ज्यांचं कमी होत नाही त्याला जगत वत्सल म्हणतात. हा वर्ग संतांचा आहे. संतांचं जीवन पहा. वैकुंठी जावया तपाचे सायास, वैकुंठ प्राप्त करण्याकरता तपाचे सायास करावं लागले संतांना. एका जन्मात नाही, हजारो जन्म घ्यावे लागले त्या वैकुंठ प्राप्त झाली या संत मंडळीला. नामदेव महाराज आमचे म्हणतात, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे दाखवून उभे तीर्थानी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे दाखवून उभे तीर्थानी. 4 युगापासून तपश्चर्या चालू आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बरं संत आले या मृत्यूलोकात वैकुंठ सोडून, वैकुंठाचा सुखाचा त्याग करून, शाश्वत सुखाचा त्याग करून ही संत मंडळी तुमच्या आमच्या उद्धाराकरता या मृत्यूलोकात अवतीर्ण आली. काय उद्देश होता येण्याचा? वाढावा या सुख भक्तिभाव. तुमच्या आमच्या सुखाकरता, उद्धाराकरता संत मंडळी या मृत्यूलोकात आली. समाजाने साधूला काय सुख दिलं का? तुकोबरायचं जीवन पाहिलं, ज्ञानोबरायचं जीवन पाहिलं, नाथ महाराजांचं जीवन पाहिलं. संतांना कुठं सुख दिलं समाजानं? तुकोबरायला बोटीच्या काठीखाली मारलं, गाथा बुडवला, डोंगरावर गणिकेला पाठवलं, नाथ माऊलीच्या झोळीमध्ये शेण टाकलं, मात्या पितांना विठ्ठल बंधू रुक्मिणी मातेनं ते हंत प्रायचित्त घ्यावं लागलं, नाथ बाबाच्या अंगावर येऊन 108 वेळा तुमला. कुठं सुख दिलं? जगानं सुख दिलेलं नसताना देखील, जगानं दुःख दिलेलं असताना देखील, ज्यांचं जगावरचं प्रेम कमी होत नाही त्याला संत म्हणतात, त्याला जगत वत्सल म्हणतात. म्हणून तर हे पसायदान केलं माऊलीने. पसायदान म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पसायदान? काय व्याख्या पसायदानाची? पसायदानाची व्याख्या सांगितली, विश्वात्मक देवाकडे विश्वाच्या कल्याणाकरता विश्व एवढ्या व्यापक झाले अंतकरणानं केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. आणि हे फक्त संतच करू शकतात. विठ्ठल तिसरा वर्ग आहे भक्तवत्सल. भक्तावर भगवंताचं प्रेम असतं. किती प्रेम असतं? तुकोबराय म्हणतात त्या गोकुळातल्या त्या गोपाळांकडे पहा,
काय त्यांची योग्यता, काय त्यांचा अधिकार. ताक पिणारे हे गोपाळ, परंतु जगाच्या मालकाचं त्यांच्यावर प्रेम. गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे. गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे. कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे, कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. वा वा वा. टाळ्या वाजा एकदा जोरात. तुकोबराय म्हणतात, गवळी याची ताक पिरे, कोण पोरे चांगली. काय त्या गोपाळांचा अधिकार होता, काय योग्यता होती, काय त्यांची अवस्था होती. तुटक्या चपला, फाटक्या चड्ड्या, खांद्यावर घोंगड्या, हातामध्ये काठ्या. दिवस दिवस त्या गायांच्या पाठीमागं वनवन फिरायचं गाया चारत. गवळी याची ताक पिरे, कोण पोरे चांगली. हा. परंतु जगाच्या मालकानं त्या गोपाळांवर प्रेम करावा, की ज्याच्या प्राप्ती करता योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, ऋषीमुनी येत नाही, हवन करतात, त्यांच्या ध्यानालाही जो जात नाही. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासे ना कळे, जेत ध्यानाचे डोळे पावतीना. एथ वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, राती विन मावळले रविशेषी. तो सर्व सर्वेश्वर परमात्मा जो योग्यांच्या ध्यानालाही जात नाही, त्यानं या गोपाळांवर प्रेम करावं. किती प्रेम करावं. भगवंताने या गोपाळांवर एवढं प्रेम केलं, या गोपाळांकरता प्रसंगी स्वतःचा जीव देखील धोक्यात घातला. निळोबरायांनी अनेक प्रसंग वर्णन केले पा गवळणीमध्ये. भगवंतानी गोपाळांकरता काय केलं नाही. गिरी गोवर्धन येणे उचलेला, गिरी गोवर्धन येणे उचलेला, कार्य महासर्प नातोनी आणलेला, कालिया मासन तोय आणलेला, जळता बनवावो मुखेची प्राशीला, कसा बनवावा दुखेची प्रसंगा, गिरीता आगाजूर चिरणी सांडिला, आयशा गवळणीच्या बोलती परस्पर, आईशा गवळणीच्या बोलती परस्पर, चिरोणी टाकीला, आईशा गवळणीला बोलती परपोडी, आईशा गवळणी बोलती परपोड. तुकोबराय म्हणतात, निळोबराय म्हणतात, गिरी गोवर्धन याने उचलेला. या गोपांचं रक्षण करण्याकरताच हा गोवर्धन पर्वत उचलला. त्या गोकुळवासियांची अशी परंपरा होती. कार्तिक महिन्यामध्ये दीपावलीच्या दिवशी यज्ञ केला जायचा, इंद्रपूजा केली जायची, आणि इंद्राला नैवेद्य दिला जायचा. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून यज्ञ या वेळेला केला नाही. प्रतिपदा गेली, द्वितीया गेली, तृतीया आली. इंद्रांनी सेवकांना सांगितलं, का रे प्रतिपदा गेली, द्वितीया गेली, तृतीया आली, अजून गोकुळवासियांचं त्या व्रजवासियांचा नैवेद्य यायला तयार नाहीये, काय झालं बघून या. सेवक आलेले त्या व्रजधामामध्ये, गोकुळामध्ये. त्या सेवकाने ज्या वेळेला पाहिलं
सगळ्या गोपाळांनी टी शर्ट बदललेले दिसले, मंडळच बदललं, गोवर्धन तरुण मंडळ झालं. इंद्राकडे सांगायला गेलेले, महाराज नैवेद्याची वाट पाहणं सोडून द्या. म्हणे काय झालं, आपलं एकही सदस्य तिथं नाही, एकही कार्यकर्ता नाही, मंडळ बदललंय, अध्यक्ष बदललाय. म्हणे कोण? म्हणे तो वाचाळ कृष्णा. वाचालम बारिशम तज्ञम स्तब्धम अज्ञम पंडित वानिनम कृष्णमर्त्यम उपासित्य गोपामे चक्र प्रियम. गोवर्धन तरुण मंडळ झालंय तिथं. इंद्राला राग आला, म्हणे मला नैवेद्य दिला नाही. सामर्थक मेघांना बोलवलं, जा त्या व्रजधामाचं अस्तित्व नष्ट करा. हत्तीच्या सोनेसारखी धार पावसाची पडायला लागली गोकुळामध्ये. गोकुळवासी घाबरले आणि भगवंताला शरण आलेले आहेत. कन्हैया तुम बिन मोरी कोण खबर ले, तुम बिन मोर कोण खबर ले, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, जय हो. गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. तुम बिना मोरी कोण खबर ले, तुम बिना मोरी कोण गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. आलेले गोपाळ सगळे हम शरणम प्रपद्ये. हे कन्हैया, हे श्याम सुंदर, बघ आम्ही सांगत होतो इंद्राची पूजा केली नाही, इंद्र कोपलेला आहे आणि हत्तीच्या सोंडेसारखी धार पडायला सुरुवात झालेली आहे. आमचं रक्षण कर कान्हा. भगवंताने सांगितलं चिंता करू नका, ज्या गोवर्धनाची आपण पूजा केलेली आहे ते गोवर्धन भगवान आपलं रक्षण करतील. हात जोडा. सगळ्यांनी हात जोडलेले आहेत. भगवंतानी डोळे उघडले, सांगितलं गोपाळांनो चिंता करू नका. आदेश झालाय गोवर्धन भगवंताचा. काय म्हणे, सर्वांनी मला उचला, माझा छत्र करा आणि माझ्या छत्राखाली आश्रयाला या. गोपाळ एकमेकाकडे पाहिले, म्हणे कृष्णा पाहायला लागले, एवढा मोठा पर्वत उचलणं सोपं आहे? अरे म्हणे जर देवाने आज्ञा केली तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. कोणी काठ्या लावल्या, कोणी खांदे लावले, कोणी डोके लावले आणि कन्हैयानं करांगळी लावलेली. आश्चर्य झालेलं आहे. भागवतात वर्णन आहे, इत्युक्त वैकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलं दधार लीलया कृष्ण छात्रा कैव बालका भगवान पितं शैलं स्वस्थाने पूर्ववत् प्रभो पश्यतां सर्वभूतानां स्थापयामास लीलया. आश्चर्य झालेलं आहे. भगवान म्हणे तुम्ही सांभाळता ना गोवर्धनाला, पर्वताला. गोपाळ म्हणे पहा मदत काय केली, 100 रुपये. आणि सगळा सप्ताह मीच केला असा भाव. काय मदत आहे म्हणे, करंगाई लावली. ती तरी कशाला लावली, घे बाजूला काढून. भगवंतानी थोडीशी करंगाई ढिली केली. यांच्या तडातड काठ्या तुटल्या, खांदे वाकले, माना वाकल्या. गोपाळाने आवाज दिला, कृष्णा वाचव बाबा. भगवंतानी पुन्हा करंगळी सरळ केली. गोपाळ म्हणले का रे, मग गोवर्धन नेमका आपण उचलला की यानं उचलला? यावर आपल्या काठ्या काढून. गोपाळाने काठ्या काढल्या. म्हणे आता खांदे काढा. खांदे काढले. म्हणे आता डोके काढा. डोके काढले. मग गोपाळांच्या लक्षात आलं आपण विनाकारण डोकं लावित होतो. गिरी गोवर्धन येणे उचलले, येणे उचलले. कोणाकरता केलं हे सगळं? गोपाळांकरता. कालिया महासर्पनाथून आणला 101 पानाचा कालिया. त्याला व्यसन घातली, त्याला दंड दिला, त्या डोहात उडी टाकली की ज्या डोहामध्ये एकदा जीव पडला तर जिवंत बाहेर येत नाही. भगवंताने या गोपाळांकरता केलं. कालिया महासर्पनाथून आणला. जळता वनवाव मुख्याची प्राशीला, दावानं लागणे भक्षण केला गोपाळांकरता. आणि गिळता आगासुर चिरवणी सांडिला. त्या कंसानं कृष्णाला मारण्याकरता आगासूर नावाचा राक्षस पाठवला. फार सुंदर भाव आहे बरं.
अग माने पाप, पापाचा जो आसूर तो आगासूर. आगासूर आलेला आहे त्या वनामध्ये. गोपाळ गाय चारायला सोडून देतात. गोपाळमध्ये खेळ चालू आहे. आज खेळ चालू होता लपंडावचा. आपल्याकडे त्याला लपाछिपी म्हणतात, चोर पोलीस म्हणतात. लपंडाव होता. एखादं राज्य घ्यायचं, बाकीच्या गोपाळांनी जाऊन लपायचं आणि राज्य घेणाऱ्यांनी त्या प्रत्येकाला शोधायचं. भगवंतावर राज्य लिहिलं आहे. गोपाळ लपायला जागा शोधू लागले तर समोर हा आगासूर दिसलेला आहे. या आगासुरानं एवढं विराट रूप धारण केलं. महाकाय शरीर, एक जबडा खाली लावला जमिनीला आणि एक आकाशात ठेवला आणि जीभ समोर अंथरलेली आहे. गोपाळांनी त्या आगासुराचं तोंड पाहिलं. गुहा दिसली त्यांना. गुहा वाटलं. गोपाळ चर्चा करता, मधुमंगल आवाज दे रे बाबा थोडासा. मधुमंगल, अरे एवढ्या दिवसापासून आपण वृंदावनामध्ये फिरतो, परंतु ही गुहा कधी पाहिली नाही. पेंद्या म्हणला, अरे या वृंदावनामध्ये ठिकठिकाणी संत महात्मे तपश्चर्या करतात, त्यांच्या करता असेल. अरे पण काय विशेष गुहा आहे, सापाच्या आकारासारखी. आपण जाऊ त्याच्यातच लपू. गोपाळ निघालेले आहेत. त्या आगासुराने अशी जीभ अंथरलेली होती. त्या जिभेवर आलेले आहेत. जिभेवर जसे गोपाळ आले तसे ते पायाला त्यांच्या गुदगुदे व्हायला लागले. ते रोज वृंदावनची भाषा आहे, हे गुदगुदो गुदगुदो काय आहे गयो, हे गुदगुद्या काय होते पायाला. अरे हा रस्ता आतापर्यंत असं पाहिलाच नाही. हा नवीन रस्ता कधी झाला, बाबाच्या हातनं आल्यावर होऊन गेला. म्हणे काय महात्म्यांची व्यवस्था आहे. VIP संतांची व्यवस्था अशीच असते. चला म्हणे आज जाऊ. मुखात आली जबड्यामध्ये. त्या जबड्यावर असे दात, त्याचे दात होते त्या आगासुराचे सुळे. मधुमंगलने विचारलं, का रे पेंद्या, हे सुळे कशाला इथं उभा आहेत, हे खुंट. पेंद्या हुशार होता. पेंद्या म्हणला, तुला माहित नाही मधुमंगल, हे VIP संत आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. यांच्या भेटीला जात असताना जे आलेले असतात, त्यांनी ज्या पिशव्या आणलेल्या असतात ना सामान, ते या खुंटीला अडकायचं असतं. त्याकरता हे खुंटे आहेत. म्हणे अच्छा. म्हणे हो. एकाला शंका आली. वर्द्या म्हणला, पेंद्या हा जर राक्षस असला मग. बोबड्या मला लक्षात आतला म्हणून काय झालं, आपलं कितना आहे ना, बका तुला आता कसा उद्धार केला, तसं याचाही करून टाकील. गोपाळ आगासुराच्या मुखात प्रवेश करतायत आणि भगवंतानी पाहिलेलं आहे. काय सुंदर भाव आहे. भक्त ज्या वेळेला पापामध्ये प्रविष्ट होतात ना, पाप कर्मामध्ये, त्यावेळेला देव आवाज येत असतो वर्ग प्रत्येकाला. प्रत्येकाला आवाज येतो. पाप कर्म करत असताना, वाईट कर्म करीत असताना, चुकीचं होत असताना त्याचं मन त्याला सांगतं की हे चुकीचं करतोस म्हणून. हा देवाचा आवाज आहे. पाप कर्म करत असताना पहिला आवाज आतून येत असतो, अरे तू चुकीचं वागतोस. देवाचा आवाज आहे. पण स्वतःच्या स्वार्थाकरता जो माणूस देवाचाही आवाज दाबतो, त्यावेळेला त्या जीवाचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. पण जर भक्ती श्रेष्ठ असेल, भक्ती निर्मळ असेल, भाव शुद्ध असेल, श्रद्धा तेवढी दृढ असेल, तर देव त्या भक्ताला ते पाप कर्मातून सुद्धा बाहेर काढतो. म्हणून भगवंताने आगासुराच्या मुखात प्रवेश केला आणि गोपांचं रक्षण केलं. गिळता आगासुर चिरोनी सांडीला हो. कोणा करता केलं, या गोपाळांकरता केलं. तो कोबराय म्हणता, देवा एवढा कसा तुम्हाला त्या गोपाळांचा छंद लागला. तो कोबराय म्हणता, देवा एवढा त्यांचा छंद, देवा काय सेवा भक्ती, ते एवढं कसं त्या गोपाळांचं वेळ तुम्हाला लागेल. तर ते गोपाळ खेळतही घेत नाही कधी तुम्हाला. भगवान काकुलतीला यायचे, काकुलती येतो हरिशन भरीने वडीता. तुम्ही विनंती करता त्यांना खेळत घ्यावं म्हणून. एवढा त्यांचा छंद, देवा काय सेवा भक्ती, ते ही भगवंताची भक्त वत्सलता. आता अभंगावर फार विश्लेषण नाही करता येणार, वेळ होत आलेली. ही भगवंताची भक्त वत्सलता व्यक्त करत असताना पुन्हा तो कोबरांनी तिसरा दृष्टांत दिला 3ऱ्या चरणामध्ये. काय उपास पडिले होते, काय उपास पडिले होते,
काय उपास पडिले होते 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 कन्या भोवती विदुराच्या 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 एवढं त्यांचा छंद देवा एवढं त्यांचा छंद देवा एवढं त्यांचा छंद देवा एवढं त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई भगवंताची भक्त वत्सलता वर्णन करत असताना तिसरा दृष्टांत सांगितला तुकोबरायांनी. द्वारकाधीश शिष्टाई करण्याकरता हस्तिनापूरला आले. दुर्योधनानं स्वागत केलं भव्य दिव्य. चर्चा झाली. द्वारकाधीशांनी दुर्योधनाला विचारलं, सुयोधन कौरव पांडव तुम्ही भाऊ भाऊ म्हणे बरोबर. म्हणजे एवढा कौरवांचा अधिकार आहे या राज्यावर तेवढा पांडवांचा आहे म्हणे बरोबर. मग कौरवांचा जेवढा अधिकार आहे तेवढा जर पांडवांचा असेल तर पांडवांना अर्ध राज्य दिलं पाहिजे म्हणे. अजिबात जमणार नाही. 5 गावं तरी दे म्हणे. बिलकुल जमणार नाही. 1 गाव तरी म्हणे. 1 गावही जमणार नाही. मग काय देणार म्हणे. द्वारकाधीश सूरच्या अग्रे नैव दास्यामी विना युद्धेन केशव. सुईच्या टोका इतकी जमीन सुद्धा युद्ध केल्याशिवाय देणार नाही. हे तेव्हापासून चालत आलेलं आहे. कोर्टात गेल्याशिवाय समाधान वाटत नाही ना. द्वारकाधीश उठलेले आहेत. दुर्योधन हात जोडले की गांधारी मातेने 56 प्रकारचे पदार्थ बनवले, व्यंजन बनवले तुमच्यासाठी. भोजन प्रसाद घेऊन जा. द्वारकाधीशाने सांगितलं, दुर्योधन हे सुयोधन भोजन 2 परिस्थितीमध्ये करायचं असतं. एकतर भोजन घालणाऱ्याच्या मनामध्ये प्रेम असावं अथवा भोजन करण्याच्या पोटामध्ये भूक असावी. ना तुझ्या मनामध्ये प्रेम आहे ना माझ्या पोटामध्ये भूक आहे. मी भोजन करू शकत नाही असे म्हणणारे द्वारकाधीश उद्धवजीला म्हणतायत, उद्धव नाहीतरी विदुर काकांचं आम्हाला आमंत्रण आहे भोजनाचं. दुर्योधनाने हे ज्यावेळेस ऐकलं हसायला लागला. म्हणे काय आहे विदुराकडं म्हणे. जे मला पाहिजे ते विदुर काकाकडे. थोर प्रेमाचा भुकेला दुर्योधन का मेवा त्यागे. जय हो जय हो. दुर्योधन का मेवा त्यागे. सारा विदुर घर खाई सबसे ऊंची प्रेम सगाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम सगाई. विदुर काकांच्या घरी कण्या खाल्ल्या. साग म्हणतात तिकडं. सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर घर खाई. 56 प्रकारचे पदार्थाचा त्याग केला. भक्ताच्या घरी जाऊन जगाच्या मालकानं कण्या खाल्ल्या. कण्या तो कोबरा म्हणतात काय उपवास म्हणले होते. एवढी भूक लागली होती का देवा तुम्हाला. कन्या बक्षी विदुराच्या. विदुर काकाच्या इथे कन्या खाल्ल्या तुम्ही. भगवंताची ही भक्तवत्सलता आहे. भगवंताचं भक्तावर असणारं प्रेम आहे. आणि हीच भक्तवत्सलता वर्णन करत असताना पुन्हा तुकोबरायांनी शेवटच्या त्यांना दृष्टांत दिला. तुका म्हणे कुब्ज दासी तुका म्हणे कुब्ज दासी तुका म्हणे कुब्ज दासी. तुका म्हणे कुब्ज दासी. रूपरासी काळे ना रूपरासी नकळा एवढा त्यांचा छंद देवा. एवढा त्यांचा छंद देवा. रूपरासी नकळा. रूपरासी नकळा. एवढा त्यांचा छंद देवा. एवढा त्यांचा
गोपाळांचा नित्यनेम असायचा, गाय वनामध्ये चारायला सोडून द्यायच्या आणि वाळवंटामध्ये वेगवेगळे खेळ खेळायचे. विट्टी दांडू चेंडू लगोरी खेळ मांडीला लगोरी आ खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी वा वा वा. विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना लगोरी नाना परी होतो तू हमामा वेगवेगळे खेळ खेळले जायचे. आता हे खेळ फक्त कीर्तनात ऐकायला मिळतात, प्रत्यक्षात खेळले जात नाही. बरे कीर्तनात ऐकताना सुद्धा इतका आनंद वाटतो. हे खेळ प्रत्यक्षात ज्या वेळेला खेळले जात असे त्यावेळेला काय आनंद असेल. हे विट्टी दांडू चेंडू लगोरी, हे विट्टी दांडू दिसायला तयार नाही. दांडू उठला की पैठणला. हे मैदानी खेळ राहिली नाही, त्यामुळे मुलांची इम्युनिटी पॉवर राहिली नाही, प्रतिकार शक्ती. लहान लेकराला जर मोटरसायकल उन्हात नेलं की त्याला उन्हाळी लागती. एसीच्या गाडीत बसवलं की सर्दी होती. ज्यादा तिखट खाल्लं ते नाही सांगत का. ते खेळ राहिले. आता एकच खेळ आहे. हा. गोपाळांना भूक लागलेली आहे. गोपाळ सगळे भगवंताकडे आले. कृष्णा कृष्णा म्हणे काय रे, खांदी भार पोटी भूक काय खेळायची भूक लागली म्हणे हो. मग या आपल्या सिदोरा घेऊन. वेळ झाली का म्हणे झाली ना. झाली आता वेळ म्हणते अनाशे दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशे दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या काम सारोनी सकळ सारोनी सकळ आले अवघे गोपाळ अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती गोपाळांनी आपापल्या शिदोरे आणलेल्या आहेत. खडकावर बसलेले खडके सोडलेल्या मोठा आजीचा हा काला गोमटा. सगळे शिदोरे एकत्र केले. कमलाकार गोपाळ बसले, भगवान मध्ये बसले, काला एकत्र केलेला आहे. एकमेकाच्या मुखामध्ये घास भरवतात. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरे. या काल्याचं वर्णन पूज्यपाद शुकदेवांनी भागवतामध्ये केलेलं आहे. शुकदेवजी म्हणतात बिभ्रत वेणुम जठरपटय शृंग वेत्रे जगक्षे वामे पानोम शृंग उलंतत फलान निगुलेशु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हास्य नर्म विस्मय स्वर्गे लोके मिशदी बुबुजय यज्ञ भगवाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर. श्रीनाथ आश्रम मध्ये पांडुरंगाच्या कृपेनं सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा हा प्रथम वर्धापन दिन सोहळा अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये, ऐतिहासिक स्वरूपामध्ये वंदनीय पूजनीय सध्या आमचे हरिभक्तीपरायण सतीशजी महाराज गाडगे शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला आहे. आज ही पूर्णाहुतीची सेवा होती कालेची, ती पूर्ण झालेली आहे. अनेक भक्त परिवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आमच्यावर ज्यांनी नितांत प्रेम केलं, आमच्या नेवाशा तालुक्यातील असणारे खुपटी गावचे सरपंच, विद्यमान सरपंच, परमार्थप्रेमी आदरणीय दत्तू नाना वरुडे पाटील, त्यांचे सर्व सहकारी चौधरी पाटील असतील, तुकाभाऊ कुऱ्हे पाटील असतील, ससे पाटील असतील, श्री क्षेत्र हनुमानगड संस्थान या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही पहिलं स्थानापन्न झालो, ज्यांच्यामुळं तिथं गेलो होतो ते आमचे आदरणीय वरुडे नाना. आणि महाराज मंडळ प्रेम त्यांचं पहिल्यापासून, मग ते सतीश महाराज असतील, आमचे वंदनीय पूजनीय हरिभक्तीपर्यंत संतोष महाराज असतील, संतोष महाराज चौधरी, आमच्या सर्व महाराज मंडळीवर दादा महाराज ज्या वेळेला आम्ही त्या सगळे एकत्रित होतो. आणि आज ताग आहे ते प्रेम तसंच आहे, ते या ठिकाणी उपस्थित आहे. झालेली सेवा सर्वांच्या चरणारविंदी
पांडुरंगाच्या चरणारविंदी नाथ महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला मरिले दुरी होतो तिघाचे मेवरी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे रोणी कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाटुल्या ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुकामध्ये हो मंडळी आम्ही बळी विरगाडी. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम हरी बोलिलेले कुरे वेड वाकुळे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध मणी ज्ञानेश्वर रखा पाय पैकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चर आता